तूळ रास हा सप्ताह तुमच्या राशीला आव्हानात्मक असा जाणार आहे। सुरुवात अतिशय सुंदर होणार आहे, कारण चंद्र सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याच राशीत आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला जी तुमची काही महत्त्वाची कामे आहेत, फार महत्त्वाची, जी फार दिवसांपासून तुमची अर्धवट राहिलेली असतील किंवा रखडलेली असतील किंवा पुढेच जात नसतील अशी काही कामे, किंवा जर तुम्ही फार दिवसांपासून एखादं नवीन काम करण्याचे जर विचारत असाल की बाबा ह्याच आठवड्यामध्ये मला करायचं आहे, तर तुम्ही काय करा, सुरुवातीच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच ही सर्व कामे करा, म्हणजे तुम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळेल, कारण हा काळ त्याच्यासाठी फार उत्तम आहे। कोणतेही काम करताना स्वतःवर विश्वास ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे। जर तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवला नाही की मी हे करू शकतो, तर तुम्ही कोणतेही काम करा, ते छोटा असो किंवा मोठा असो, तुम्ही कधीच प्रगती तुमची होऊ शकणार नाही। त्याच्यामुळे स्वकर्तृत्व हे फार महत्त्वाचं आहे। स्वतःच्या कर्तृत्वावर की जर तुम्ही एखादी गोष्ट ठरवलात तर मी हे नक्कीच करून दाखवीन, फक्त हे जे ठामपणा आहे ते असायला पाहिजे, आणि मग बघा कसं तुम्ही यश असं मिळून जातं तुम्हाला। त्याच्यामुळे स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा, कोणतीही अडचण येणार नाही। जे तुम्ही ठरवलेलं आहे ते सर्व अगदी मनाप्रमाणे पार पाडतील। आता काही नवीन जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील। तुम्हाला जर तुम्ही नोकरदार वर्ग असाल किंवा काही व्यावसायिक वर्ग असाल किंवा कुठेही काम करत असाल, तर त्या ठिकाणी आपल्याला काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, पण त्या सर्व जबाबदाऱ्या आपण एक पॉझिटिव्हली हाताळण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिकपणे ती स्वीकारा आणि ती हाताळण्याचा प्रयत्न करा। बघा 100% तुमची प्रशंसा पण होणार आहे आणि त्यामुळे तुमची प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्हाला प्रमोशन ही मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत। त्याच्यामुळे जरी कोणती तरी तुम्हाला जबाबदारी मिळाली तर घाबरू नका, ही तुमची प्रगतीची पहिली पायरी आहे असं समजा आणि त्या संधीचा तुम्ही लाभ घ्या। ती जबाबदारी तुम्ही अजिबात अस्वीकार करू नका, फक्त प्रामाणिकपणे कोणतेही कार्य करा, मग बघा यश कसं तुमच्या एकदम असं जवळ आलेलं असणार आहे। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा, काम करा, प्रयत्न करा। प्रयत्न केले की फळ हे 100% मिळतं, म्हणजे मिळतंच। प्रयत्न करत राहणे एवढंच आपल्या हातात असतं, तर प्रयत्न करा। व्यावसायिकांना खूप दिवसांपासून काही नवीन प्रोजेक्टवर काम करत असणार होते। त्यांनी व्यावसायिक वर्ग खूप दिवसांपासून एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करत आहात आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला थोडेसे असे छोटे मोठ्या त्रुटी दिसत असतील किंवा पुढे त्याचे काही परिणाम तुम्हाला दिसत असतील की बाबा असं होईल किंवा तसं होईल, तर आता काळजी करण्यासारखं काही नाही, काम नाहीये। तुमच्या ज्या सर्व अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्याचा हा काळ आहे। फक्त अजून थोडंसं कष्ट करा, इकडे तिकडे आपल्या परिस्थितीचा विचार करा, आजूबाजूला थोडंसं इन्स्पेक्शन करा आणि त्यातून अजून काय नवीन तुम्हाला ह्या तुमच्या प्रोजेक्ट संदर्भात किंवा तुमच्या त्या नवीन एखाद्या डील संदर्भात काही मिळते का ते पहा आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करा। यश हे नक्की तुम्हालाच मिळणार आहे। तरुणांना थोडासा प्रतिकूल असा काळ आहे। कोणतीही नवीन गोष्ट जर करायची मनात तुम्ही ठरवलेली असाल तर तुम्हाला त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। एखादा तुम्हाला जर व्यवसाय करायच्या विचारात असाल किंवा एखादी जर तुम्हाला नोकरी शोधण्याच्या विचारात असाल तर नोकरी शोधण्यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। व्यवसाय जर तुम्ही सुरू करणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा किंवा तुम्हाला एखाद्या भागीदारीमध्ये काहीतरी करायचं आहे तर त्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत, पण त्यासाठी घाबरू नका। कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही। असंच आपण बसून जर हे मागितलं आणि हातात पडलं असं तर कधीच होत नाही। प्रसाद एखादं फळ मागितलं आणि ते येऊन आपल्या तोंडात पडेल असं कधीच होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला स्वतः त्या झाडापर्यंत जावं लागतं, ते फळ तोडावं लागतं आणि मगच ते आपल्याला मिळत असतं। एवढं लक्षात ठेवा, कष्ट करायला भिवू नका, सगळं अगदी छान होणार आहे। फक्त प्रयत्न करत राहा आणि थोडंसं कष्ट करावे लागतील, करा, हरकत नाही। यश तर पुन्हा तुम्हालाच मिळणार आहे। कलाकार वर्गांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे। जे कलाकार आहेत त्यांनाही त्यांच्या कष्टाचं फळ मिळणारं काळ आहे। भरपूर स्ट्रगल केलेले असतील किंवा भरपूर फार दिवसांपासून त्यांची जी इच्छा होती की आपलं कौतुक व्हावं, आपल्याला यश मिळावं, तर सध्या हा तो काळ आहे। 100% तुमच्या कामगिरीचं एक कौतुक होणार आहे, एक तुम्हाला यश मिळणार आहे। त्याच्यामुळं फार असा सुंदर काळ तुमच्यासाठी आहे, तर त्या काळाची तुम्ही पुरेपूर फायदा घ्या।
महिलांनाही अतिशय उत्साहपूर्वक वातावरण असणार आहे। तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाल, नवीन मैत्रिणींशी मध्ये मिसळाल, पुन्हा म्हटलं तर नवीन काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील। सध्याचा काळ हा नवरात्रीचा काळ आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जा, वेगवेगळ्या लोकांशी मैत्री वाढवा, नवीन काहीतरी शिका, त्याच्यामुळे उत्साह अजून जास्त वाढतील तुमच्यामध्ये आणि त्यातूनच तुमचं मनही प्रसन्न राहील आणि त्यामुळे नवीन जोमाने तुम्ही काम कराल, एखादी गोष्ट नवीनपणे शिकाल, त्याचा पुढे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल। कोणतीही नवीन गोष्ट शिकलेली किंवा कोणतीही गोष्ट जी तुम्ही शिकता ती कधीही वाया जात नसते। आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा आता कधी ना कधी तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा हा 100% होतच असतो। त्याच्यामुळे तुम्ही कितीही काहीही शिका, नवनवीन शिका, पण मागे राहू नकात किंवा आळस करू नकात आणि त्यामुळे उत्साहपूर्वक वातावरण तुमचं राहील। ज्येष्ठ व्यक्तींना थोडीशी तब्येत सांभाळावी लागणार आहे। त्यांनीही अतिउत्साहाच्या भरामध्ये आपल्या तब्येतीची हेळसांड करू नका, काळजी घ्या। विद्यार्थी वर्गाला संमिश्र काळ आहे। सुरुवात अगदी उत्साहपूर्व असणार आहे। अभ्यासामध्ये एकदम उत्साहाने तुम्ही सुरू कराल अभ्यासाला, पण नंतर हळूहळू डळमळत राहाल। तसं करू नका। जे तुम्ही सुरुवात केलेलं आहे ते कॉन्स्टंटली करत राहा, मगच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। एखाद्या परीक्षेची तयारी करत आहात तर एकदम व्यवस्थित एक टाइम टेबल करा, एक वेळापत्रक करा, त्याप्रमाणे तुमच्या वेळेचं नियोजन करा आणि त्याप्रमाणेच तुम्ही वाटचाल करा, अभ्यास करा। 100% यश हे तुम्हालाच मिळणार आहे। एकंदरीत हा सप्ताह तुम्हाला नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याचा जाईल, तरी प्रत्येक गोष्टीला सामोरे जा आणि त्या संधीचा लाभ घ्या। बघा, यश तुम्हालाच मिळणार आहे।